तोही देवावरी ठेवू जाता पाय किंवा हात, होईल हा घात शरीराचा. काय झालं, आमच्या इथलीच घटना सांगतो एक. आमच्या घरचे ना ते आता आयता आले पहा पीठ, गुलाबजाम बनवायचं आहे का नाही. गुलाबजाम बनवायचं आयतं पीठ आलंय ते पॅकिंग. आता त्याला वाटलं थोडेसे येतात किती होणार आहेत, 20-25 गुलाबजाम होतील एका दिवसात, तर संपून जातील. 2 लेकरं आहेत घरामध्ये, आपण 2 जण 4 जण, 4-4 5-5, कमीत कमी 2-3 दिवस तरी पुरले पाहिजे. म्हणून टाकलं त्याच्यात मैदा. काय झालं, त्याच्यात मैदा टाकला आणि जेवढा मैदा टाकला तेवढीच साखरही टाकून दिली लगेच. दोन्हीचं झालं एकत्रीकरण. आता जसं पंचीकरण आपण म्हणतो की नाही, असं पंचीकरण केलं त्यांनी. ते कशाचं गोळे केले आणि तळायला गेले, सरळ पीठच आतमध्ये, कोणतंच नाही. गुलाबजाम नाही ना, काय चक्की नाही ना, काहीच नाही. म्हणजे करण्यासाठी काय घेतलं एक आणि झालं दुसरंच. तसं काय प्रमाण चाललं होतं आपलं, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. भक्ती करत असताना भक्तिशास्त्रामध्ये एकच या ठिकाणी परमात्मा पाहिला पाहिजे. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतरायाने फक्त एकाच देवाचं भजन केलं. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा हनुमंतराय आले. बरेच जणांनी सांगितलं की चला आमच्या कृष्णदेवाने तुम्हाला बोलवलंय, कृष्णाने बोलवलंय, राजांनी बोलवलंय आमच्या तुम्हाला. ते म्हणले मी कोण राजा नाही ओळखीत आणि कृष्णाला नाही ओळखीत. हनुमंतराय काय म्हटले, मी कोणालाही ओळखीत नाही, एक माझा प्रभू रामचंद्र आहे. दासत्वानी कंठ दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. आणि दास हा एकाच भगवंताचं चिंतन करीत होता, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा त्यांना नमन केले. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना वंदन केलेलं आहे. रामरायाच्या सेवका धन्य रे
रामरायाच्या सेवका धन्य धन्य म्हणे तुका रामरायाच्या सेवका धन्य धन्य म्हणे तुका रामरायाच्या सेवका धन्य धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी त्यांना वंदन केलेलं आहे. म्हणून जो एकनिष्ठतेने भक्ती करतो तो खरा भक्त आहे. आणि अशी भक्ती हीच देवाला काय आहे, मान्य आहे. हीच देवाला मान्य आहे भक्ती. न म्हणे इतर न म्हणे अन्य न म्हणे म्हणजेच न म्हणे. एक म्हणे फक्त एकच गाऊ आम्ही विठोबाचे एक. भक्तिशास्त्रामध्ये हरिपाठाच्या 3-4 अभंगामध्ये एक प्रमाण आलेलं आहे. भाव बळे आकळे येरवे नाकळे करतळे आवळे करतळी आवळे तैसा हरी. पण भाव बळे आकळे कशा न कळे, भावे न कळे भावे न आकळे. हा करतळी आवळे हाताने आपण त्याला धरून आणू शकतो. पण भावाचं बळ जर असेल तर मनुष्य त्या भगवान परमात्म्याला आणू शकतो. भावाचं बळ पाहिजे. जनाबाई महाराजांकडे कोणतं बळ होतं, प्रेमसूत्र दोरी. आणि जिकडे नेतो तिकडे प्रेमसूत्राच्या दोरीनं जनाबाईनं बांधून टाकलं देवाला. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हो धरीला पंढरीचा दोर धरीला पंढरीचा दोर धरीला पंढरीचा दोर धरीला पंढरीचा दोर धरीला पंढरीचा सगळी महाराज या गवळणीमध्ये सगळे या ठिकाणी वर्णन आहे. शब्द केली जाडा जोडी विठ्ठल पायी घातली वेडी किंवा हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. भगवान परमात्मा हा एकट्याला पूजल्यामुळं तो एकटा परमात्मा चौकड येऊ शकतो. नाही मागे पुढे उभा राहील मागे पुढे उभा राहील सांभाळी मागे पुढे उभा राहील सांभाळी मागे पुढे उभा राहील सांभाळी आघात निवाराया आली आघात निवाराया आली आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवारया. कुणाच्या पुढे उभा राहतो तर कुणाच्या पाठीमागे उभा राहतो. निर्वाणी गोविंद आले मागे पुढे काही जागाडे काही जागाडे. निर्वाणी गोविंद आले मागे पुढे काही जागाडे काही जागाडे. खऱ्या भक्ती करणाऱ्या भक्ताचं कोणतंच साकडं महाराज तो ठेवत नाही. सगळे त्यांच्या मागे पुढे तो उभा राहणार म्हणजे राहणार. त्याचं कोणतंही कार्य असू द्या त्याच्या तो मागे पुढे धावणार म्हणजे धावणार. देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे
देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. कोणताही संकट येऊ द्या महाराज भक्तावरती, त्या भक्ताचा संकट तो नाहीस करतो. का करतो? कारण एकनिष्ठतेने तो भक्त भक्ती करत असतो देवाची. म्हणून भक्तीच तसं सांगायला गेलं तर अजून या ठिकाणी भक्तीचं चिंतन आपल्याला भरपूर पाहता येईल. पण आपल्या वेळेकडेही आपल्याला पाहावं लागेल. कारण बऱ्याच जणांनी शॉली चादरी वगैरे काहीतरी घेऊन आलेले आहेत, हेही पाहावं लागेल आपल्याला, आहे का नाही. आधी पोटोबा तर झालेलाच आहे आपल्याला, आहे का नाही. आधी पोटोबा झालाय आपल्याला, आता विठोबा करायचंय आहे ना. पण बरेचसे जण या ठिकाणी पोटोबा करता भरपूर समाज पाहिला होता मी, आणि मी घाबरून गेलो. अरे बापरे म्हटलं, आता एवढा समाजन कीर्तन करायचं आपल्याला. आल्यावर बरं वाटलं थोडस. आहे आपल्या पुरता थोडाफार समाज, आहे का. बरेच जण या ठिकाणी निघून गेले. थंडीच तेवढी ना महाराज, थंडी या 2 दिवसापासून जास्त थंडी वाढली आता. तर विषय चाललाय आपला भक्तीचा. भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचे अनेक वर्णन करता येईल. भक्तही अनेक आहेत, परंतु आपल्याला थोडक्यात घेता येईल. भगवंताची भक्ती करत असताना एकनिष्ठतेने भक्ती करा. आणि ती कशी करा? महाराज म्हणतात नम्र होऊन भक्ती करा. नम्र झाला भूता, महाराजांनी प्रमाण दिलं, तेने कोंडिले अनंता. नम्र होऊन या ठिकाणी भक्ती करायचं शिका. भक्ती करत असताना महाराज नुसती आपल्याला भक्ती करता येणार नाही, त्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. भक्ती करत असताना ज्ञानाची जोड लागते. ज्ञानाची जोड असल्याशिवाय भक्ती या ठिकाणी होऊ शकणार नाही. तो भगवान परमात्मा तोच आहे याचं ज्ञान पाहिजे का नाही? ज्ञान पाहिजे की नाही आपल्याकडे? तो भगवान परमात्मा तोच आहे. प्रभू रामचंद्र जोपर्यंत हनुमंतरायाला दिसले नाही, कृष्ण स्वरूपामध्ये भगवान परमात्मा ज्यांना दिसला नाही, तोपर्यंत त्यांनी नमस्कार सुद्धा केला नाही. रुक्मिणी मातेच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेस सीतामाई दिसली, त्याच वेळेस त्यांना नमस्कार केला, तोपर्यंत त्यांना सुद्धा नमस्कार केला नाही. म्हणजे ज्ञान व्हावं लागतं, त्यावेळेस त्या भक्तीला महत्व राहतं. ज्ञान हे व्हावं लागतं, त्यावेळेस त्या भक्तीला महत्व आहे. म्हणून ज्ञान हे होणं महत्वाचं आहे. आता ज्ञानाशिवाय महाराज म्हणतात त्या ठिकाणी ज्ञान झालं तर तरुण जाता येतं. ज्ञानानं सुद्धा या ठिकाणी मुक्ती मिळते. ज्ञानेन मोक्ष, आहे का नाही. ज्ञानानं मोक्ष मिळतो, परंतु ज्ञानानं मोक्ष मिळण्याकरता त्या पद्धतीचं ज्ञान आपल्या जवळ नाहीये. आणि आता तसे त्या प्रकारची भक्ती करणारे भक्तही नाहीत. तपश्चर्या करणं आताचा खेळ आहे काय हो? आता तपश्चर्याला बसल का कोणी? अहो 10 वर्ष एका पायावरती उभा राहून तपश्चर्या करत होते. संतच नाही, राक्षस सुद्धा. कोण म्हणतो मी? राक्षस सुद्धा 10-20 वर्ष, 100 वर्ष एका पायावरती उभा राहून भगवंताची भक्ती करत होते. आपलं 3 तासामध्ये कमीत कमी 84 आसनं होता. किती तासामध्ये? 3 तास तर नाहीच म्हणा, 2 तास धरा. 1 तास प्रवचना करता, 2 तास कीर्तना करता, 3 तास सिनेमा करता, आणि रात्रभर तुम्ही म्हणा आता मी कशाला म्हणू इथं विठाला विठाला तर अशी भक्ती करत असताना हे ज्ञान आवश्यक आहे. आता ज्ञान मिळवण्याकरता गुरुची आवश्यकता आहे. ज्ञान हे असं काही मिळणार नाही. तुमच्या आमच्यामध्ये ज्ञान आहे, लोपले ज्ञान जगी, लोपलंय आपल्यामध्ये ज्ञान, पण ती प्रगट करण्याकरता कोणीतरी गुरु पाहिजे. ते प्रगट करण्याकरता कोणीतरी गुरु पाहिजे, आहे का नाही. महाराजांचं एक ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आलेली, बाभुळी सारावे परते तव पाणी असे आई. ते पाणी आतमध्ये आहे, पण पाण्यावरती जे आलेलं शेवाळ आहे त्या शेवाळ्यानं पाण्याला झाकून टाकले. कशाला झाकले? पाण्यापासूनच ते तयार झालं आणि त्याने पाण्याला झाकलं. कशाला? शेवाळ हे कशापासून तयार होतं? किती केमिकल टाकलं म्हणजे शेवाळ तयार होतं? नाही, असं काहीच नाही. शेवाळ हे पाण्यापासूनच तयार होतं आणि त्याने पाण्याला झाकून टाकलं. आता पाणी प्यायचं असेल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल?
पाणी ते वरचं शेवाळ बाजूला सरकावं लागेल त्यावेळेस महाराज म्हणतात तव पाणी असे आहे ते, तव नीर असे आहे ते, ठीक आहे नाही. तसं आपल्यामध्ये ज्ञान आहे. कोणताच मनुष्य असा नाही की तो ज्ञानी नाहीये, कोणताच असा नाही. आमचे गुरुजी एक दृष्टांत द्यायचे, काही गोष्टी कळणाऱ्याला सांगाव्या का न कळणाऱ्याला सांगाव्या. मी नेहमी सांगत असतो महाराज कीर्तनामध्ये, काही गोष्टी कळणाऱ्याला सांगाव्या का न कळणाऱ्याला सांगाव्या. आता दोन पार्ट पाडून आपण थोडक्यात इथे या ठिकाणी, एक महिला मंडळाचं आणि एक पुरुष मंडळाचं. महिला मंडळी तुमचं काय म्हणणं आहे, कळणाऱ्याला सांगितलं पाहिजे का न कळणाऱ्याला सांगितलं पाहिजे. थोडस बोला, मला ऐकायला कमी येतं बरं का. हा, कळणाऱ्याला सांगितलं पाहिजे, असं नका करू बरं का. अर्ध्या इकडं अर्ध्या तिकडं बोलू नका, पुन्हा पार्टी बदलायची नाही. हो, नाहीतर मग एका रात्री जिकडे तिकडे होत असतं, पार्टी बदलत असती, पुन्हा पार्टी बदलू नका. जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो करू नका. हा, महिला मंडळाचं म्हणणं आहे की त्यांना ज्यांना कळतं त्यांना सांगितलं पाहिजे. पुरुष मंडळाचं काय म्हणणं आहे तेच. हा, त्याच्या विरुद्ध बाजून चला थोडस, विरोध पार्टी पाहिजे ना कोणीतरी. हा, म्हणजे न कळणाऱ्याला सांगितलं पाहिजे. महिला मंडळाचं म्हणणं आहे की कळणाऱ्याला सांगितलं पाहिजे आणि पुरुष मंडळाचं म्हणणं आहे की न कळणाऱ्याला सांगितलं पाहिजे. माझं असं म्हणतं आहे की दोन्हीलाही नाही सांगितलं पाहिजे. मग तुमच्यातला एक जण उठून मग याला कोणी आणलं रे, तूच सांग मग आता. आमचे गुरुजी असं सांगायचे की कळणारालाही सांगितलं नाही पाहिजे आणि न कळणारालाही सांगितलं नाही पाहिजे. ज्याला कळून घेण्याची तीव्र इच्छा आहे, ज्याला कळून घेण्याची तीव्र इच्छा आहे तो मुमुक्षू, अशा मुमुक्षूला सांगितलं पाहिजे. विठ्ठला मग ज्ञानाने मोक्ष मिळतो, ज्ञानाने मोक्ष मिळतो, परंतु ते आता शक्य नाही. त्यापेक्षा ज्ञान हे थोडं का होईना जरी झालं ते गुरुच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. गुरु सांगतील हाच देव आहे, हाच देव आहे. विचारसागरामध्ये दृष्टांत आलेला आहे, एक कोथमीर की जुडी, चेलमेरी घोंगडी पहिलं थडी. विचारसागरामध्ये हा दृष्टांत आलेला आहे. जर कोणी विचारसागर या ठिकाणी श्रवण केला असेल तर त्याच्यामध्ये हा दृष्टांत आलेला आहे. एक कोथमीर की जुडी, चेलमेरी घोंगडी पहिलं थडी. एका कोथमिरीच्या जुडीला सर्व शिष्य मंडळी आले, कोणी काही दिलं कोणी काही दिलं. हा एक शेतकरी मनुष्य हा आपला कोथिंबीरची जुडी घेऊन गेला आणि गुरुला सांगू लागला, गुरुजी मला देव म्हणजे काय किंवा मंत्र सांगा देव भेटण्याचा. त्यांनी सांगितलं, एक ही कोथमीरची जुडी आहे, तू कशावर बसून आलास. म्हणले या घोंगडीवरती, ही घोंगडी आहे माझ्याकडे. म्हणजे ही एक कोथमीर की जुडी आणि चलमेरी घोंगडी पहिलं थडी. नदीवर टाकायची घोंगडी, त्या घोंगडीवरती बसून तो जायचा नदीच्या पलीकडे. निष्ठा तेवढी होती त्याची, गुरुवरती श्रद्धा तेवढी होती त्याची. गुरुविना अनुभव कैसा कळे, आहे का नाही. तर त्याने फक्त एकच चिंतन केलं की गुरुने सांगितलंय ना मला, हाच मंत्र आहे, हाच मंत्र आहे माझा. या मंत्रालाच मी या ठिकाणी सिद्ध करणार. आणि त्या मंत्राला सिद्ध करून तो जात येत होता. आणि गेल्यानंतर परत त्याला गुरुने विचारलं, एवढ्या पावसामध्ये तू कसा काय आला या ठिकाणी. तो म्हणे तुम्हीच मला मंत्र सांगितलं होतं, त्या मंत्राच्या जोरावर तर मी इथपर्यंत आलोय. कसं काय म्हणे मला दाखव एकदा. गुरूंना पण घेऊन गेला, नदीवरती आले, घोंगडी टाकली, घोंगडीवरती बसले दोघं जण आणि शिष्यानं मंत्र मारला, एक कोथमीर की जुडी, चल मेरी घोंगडी पहिलं थडी. अहो खरंच गेले ना पलीकडच्या कडीला. गुरुचा सुद्धा विश्वास नव्हता की मंत्राचा एवढा या ठिकाणी पावर, माझ्या मंत्राचा एवढा पावर होईल की घोंगडीवरती सुद्धा बसून आपल्याला पलीकडे जाता येईल. म्हणजे निष्ठा होती त्याची, भक्ती एवढी दृढ होती, एवढी दृढ होती की त्या भक्तीच्या जोरावरतीच त्याने त्या ठिकाणी तो मंत्र सिद्ध केला. म्हणजे गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवला, गुरुंकडून हे ज्ञान मिळत असतं. माऊली ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथांकडून या ठिकाणी ज्ञान मिळालं. एक गुरु एक शिष्य परंपरा जी होती ती माऊली ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी खंडित केली आणि लोपलेलं जे ज्ञान होतं ते प्रगट करून दाखवलं. प्रगट गुह्य बोले
जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी ठीक आहे आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा प्रत्येकाच्या ही आरती सुद्धा पाठ पाहिजे सद्गुरु श्री निवृत्तीनाथांची किती जणांना आरती पाठ आहे हो आपण सद्गुरु श्री निवृत्तीनाथांच्या यात्रेला जातो पाहता सगळेच जण बरेचसे या ठिकाणी जवळपास 80% पुढे लोक या ठिकाणाहून निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला येतात किती जण निवृत्तीनाथांची आरती घेतात कोण किती जण पाठ 1 2 3 4 इकडे बघा इकडे किती जणांच्या पाठ आहे पाठ करा सोपी अगदी निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो निर्विकार स्वयंभू ज्योती हृदय प्रकाश पडिला आरती ओवाळो श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार पूर्ण सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांची आरती ही खूप सुंदर आहे महाराज सगळ्यांनी पाठ करा ही जर पाठ केली आजच्या कीर्तनाचं फल तुम्हाला मिळालं म्हणून समजा विठ्ठला विठ्ठला भगवान शिवाचा अवतार कोण आहे निवृत्तीनाथ महाराज शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्मा मूळ माया ऐका नाही म्हणून निवृत्तीनाथांची आरती सर्वांनी पाठ करा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो हात जोडून सांगतो निवृत्तीनाथांची आरती पाठ राहू द्या जशी माऊली ज्ञानोबरायांची तुकोबारायांची नाथ महाराजांची आई भवानीची आरती पाठ आहे ना आपल्याला आपल्या विश्वाचे गुरु असणारे विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांची सुद्धा आरती आपल्याला पाठ पाहिजे विठ्ठला विठ्ठला ज्ञान हे प्रत्येकाला आलं माहिती पाहिजे ज्ञान कशापासून प्राप्त होतं हे माहिती पाहिजे ज्ञानेन मोक्ष मोक्ष मिळण्याकरता ज्ञानाची आवश्यकता हे बरोबर आहे परंतु त्याही पेक्षा भक्तीनं लवकर या ठिकाणी प्राप्त होईल आहे का नाही भोळी भाळी भक्ती जरी असेल तरी त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्राप्त होतो शबरी मातेकडे कोणती भक्ती होती शबरी मातेनं कोणती भक्ती केली काहीच नाही फक्त माझा राम येणार माझ्या गुरूंनी सांगितलंय श्री गुरूंनी सांगितलं नाही या रस्त्यानं राम येणार आहेत मग मी तेवढंच केलं फक्त रोज रस्ता झाडून काढायचा बोरा आणून ठेवायचे फळ आणून ठेवायचे त्या भगवान परमात्म्याकरता त्या ठिकाणी लावून ठेवायचे आजचा दिवस गेला आज नाही आले भगवान परमात्म्याकरता परत उद्या या ठिकाणी रस्ता झाडून काढायचा फुलं टाकायचे सडा संमार्जन करून त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याची वाट पाहायची बस इतकंच केलं त्यांनी काहीच नाही केलं आणि मग खरंच भगवान परमात्मा आले की नाही हो आले एक दिवस भगवान परमात्मा भेट द्यायला येतो म्हणजे येतोच फक्त भक्ती तशा प्रकारची पाहिजे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला